आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी हो. भारती, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हो ते मला फोनवरून सांगायचं असतं तू येणार आहेस म्हणून. मी आल्यानंतर तुमच्या पिऊनला विचारलं की मॅडम कुठे गेल्यात, तर बोलले मॅडम तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये गेल्यात, काही काम होतं येतीलच. मग विचार केला फोन कशाला करू. आता तुला तर माहितीच आहे भारती की यावर्षी पाऊस किती कमी पडलाय, त्यामुळे पीकही कमी आलंय. याचमुळे सरकार जरा चिंतित आहे. तर याच संदर्भात एक मीटिंग होती आम्हा लोकांची. व्हायलाच हवी. जर सरकार काळजी करणार नाही तर कोण करणार. किती महागाई वाढलीय, सामान्यांचं जगणंच कठीण झालंय. जी वस्तू 100 रुपयांना मिळायची ती आता 180 रुपयांना मिळते. व्हेरी ट्रू. पण तुमचे पतिदेव, तुमचे मिस्टर ते तर सामानाची एक भली मोठी लिस्ट घेऊन मार्केटमध्ये गेलेत घरातलं सामान भरण्यासाठी. तुम्हाला कसं माहित. अगं आय मीन तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करतात. प्लीज 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 डोंट फील अफेंडेड यार. असं काही नाहीये. ऍक्च्युली त्या बंटीविषयी मला जरा इन्क्वायरी करायची होती, म्हणून मी विजयला बोलवलं होतं. बोलण्यात विषय निघाला म्हणून सांगत होता. अरे काय करत आहात तुम्ही. ऐकत का नाही तुम्ही. मॅडम मी तर यांना खूप अडवलं तरी हे आत आले. तुला बोललो ना मी, मला कोणीही कुठेही जाण्या येण्यापासून अडवू शकत नाही. चल निघ. जातीवंत नालायक वृत्तीचा माणूस आहेस तू. आता काय करायला आलायस इथे. आज तर सरपंच पण इथे बसलीये. माझं नशीब बाबा खूपच चांगलं आहे. हे बघा, तुम्हाला जेवढं विचारलं जाईल तेवढंच सांगा. हे सांगा की इथे का आलात. दर्शन करायला. लिसन मिस्टर, हा कुठल्याही मंत्र्याचा दरबार नाहीये किंवा मंदिर सुद्धा नाही जिथे तुम्ही दर्शन करायला आलात. काय करू मॅडम, माझ्या नजरेत तर फक्त तुम्हीच देवी आहात. मला विवश करू नकोस की मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवेन आणि तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. ए मॅडम, ही पोलिसांची धमकी दुसऱ्या कोणाला तरी दे. सगळी सेटिंग आहे माझी. सगळे सॅल्यूट मारतात मला. मारत असतील सॅल्यूट, पण एसडीएम ऑफिसच्या बाहेर. हे विसरू नकोस, हे सरकारी ऑफिस आहे. गप्प बस तू. मी तुझ्याशी सभ्य भाषेत बोलते आणि तुझं भलं ह्यातच आहे की तू इथून निघून जावस, कारण तू मला अजून ओळखत नाहीस. काय करशील. हं? तू पण कानाखाली मारणार ना. मग मार ना. नाही, कानाखाली नाही मारणार, पण तुझ्यासारख्या लोकांना कसं वठणीवर आणायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू कदाचित विसरलायस की मी पण याच गावची आहे. तुझ्या अख्ख्या खानदानाला ओळखते आणि हेही माहितीये की तू तुझ्या बापापेक्षा कोणाला जास्त घाबरतोस. आता बघ मी काय करते ते. हॅलो कुसुम. कुसुम, तुझे पती परमेश्वर इथे एसडीएमच्या ऑफिस मध्ये येऊन खूपच नालायक आणि निर्लज्जपणे फोन वागतोय. कट करा ना. हे काय करताय तुम्ही. का बस सगळी सेटिंग निघून गेली. तुझं नशीब चांगलं होतं की कुसुमचा फोन एंगेज होता, नाहीतर इथे येऊन
जसं काठीने गादी झोडतात ना तसं तुला झोडत नेलं असतं. लाज नाही वाटत तुला स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढताना? आता भलं यातच आहे की इथून निघून जा. माझ्या कुटुंबाबद्दल बरीच माहिती गोळा करून ठेवलेली दिसते तुम्ही. दाखवतोच तुला. बंटी नाव आहे माझं. लक्षात ठेवा, बंटी धोक्याची घंटी. ओ याचा सूड नक्कीच घेईन. बंटी, बाहेर जाऊन वाजव तुझी घंटी. मूर्ख. अगं, काय मूर्ख माणूस काय आहे हा? विचित्र लोक आहेत इथे. विचित्र लोक आहे. डोकं खराब करून टाकले. काय झालं? काही नाही. काय झालं तरी काय? या गावात काम करणं ना सोपं नाहीये. एक समस्या सुटली नाही की दुसरी हजर होते. अगं काही बोलशील का? एक गोष्ट सांगा मला विजय, शिकलेल्या लोकांना सुद्धा स्त्रियांसोबत बोलण्याची पद्धत नसते का? कोणाविषयी बोलतेस तू? अहो तो बंटी चव्हाण, त्याचा उद्धटपणा ना दिवसेंदिवस वाढत चाललाय. तुला त्याच्याशी भांडायची काय गरज होती? मला काय पिसाळलेला कुत्रा चावलाय, मी का भांडू? मी तर SDMच्या ऑफिसमध्ये गेले होते, तिथे येऊन माहित नाही काय काय बडबड करत होता. मी त्याच्या वडिलांशी बोलतो, तू काळजी करू नको. काही उपयोग नाही. जसा बाप तसा मुलगा. काही उपयोग नाही त्यांना समजावून. माहित नाही कशाचा तोरा मिरवत असतात. चल पोलिसांमध्ये कंप्लेंट करू. डोकं ठिकाणावर आणू यांचं. विजय, तुम्ही तर असं बोलतात की जणू तुम्हाला इथली कायदे व्यवस्था माहीतच नाही. सगळेच भ्रष्ट आहेत. कोणी काहीच करणार नाही. पोलीस कार्यवाही होणारच नाही. याचा अर्थ असा झाला की ते जे मनात येईल ते करतील आणि आपण गप्प बसायचं. नाही विजय, तुम्हाला माहित आहे की मी घाबरून शांत बसणाऱ्यातली नाहीये. पुढच्या वेळी जर त्याने काही केलं ना तर मी त्याला धडा नक्की शिकवेन. अगं हे सर्व करायची काहीच गरज नाहीये. त्याने मुलीवर बलात्कार केला होता, ती ही केस सुरूच आहे ना. ती केस ओपन केल्यावर लगेच सरळ होईल तो. एवढं सर्व होऊन सुद्धा ही लोक सुधारणार नाहीतच ना. कधी कधी तर मनात येतं की त्याच्या स्वतःचा एवढा बीपी का वाढवतेस? तू आज खूप थकली आहेस. आज मी एक काम करतो. आज मीच तुला जेवायला वाढतो, ठीक आहे? तुम्ही राहू द्या, मी अगं घेऊन येते. प्रणाम पंडितजी. सुखीरा. हा बोला बाईसाहेब. आता काय सांगू पंडितजी, खूप काळजीत आहे. असं वाटतं की या घरात आनंद टिकतच नाही हो. हा, जेव्हा मी या घरात प्रवेश केला तेव्हा मला जाणवलं की या घरात वास्तुदोष आहे. आता इतक्या पूजा अर्चा करतो आम्ही तरी काहीच चांगलं होत नाहीये हो. अच्छा, मला असं वाटतंय की या घरात काही अघटित घडलंय. या घराकडे पाहता असं वाटतंय की कळत न कळत इथे काही मोठं पाप झालंय. आता काय सांगू तुम्हाला, बस तुम्ही यापासून सुटकेचा उपाय सांगा आम्हाला. बरं मला एक सांगा की तुमच्या घरात सत्यनारायणाची शेवटची पूजा कधी झाली होती? मला आठवत नाहीये की शेवटची सत्यनारायणाची पूजा कधी झाली होती. हे बघा, घरात सतत पूजा अर्चा व्हायला हवी, ज्यामुळे घरातील ग्रहदोष आणि बाधा शांत होतात. बरं, या घरची ग्रहदशा बदलण्याची एक संधी आली होती, पण ती सुद्धा तुम्ही लोकांनी घालवली. बाईसाहेब, हे सांगा, या घरात नुकतंच कोणाचं लग्न झालं आहे का? हो, हा, मग नवविवाहितेचा गृहप्रवेश झाला आहे का? अ, न- ते पंडितजी काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही अहो. ही मोठी चूक झाली. नवविवाहितेचा गृहप्रवेश झाला असताना तर ह्या घराचे गृहदोष आहेत ना, नष्ट झाले असते. आणि तसेही साहेबांच्या पत्रिकेमध्ये राहूची महादशा चालू आहे आणि मंगळही अस्थिर आहे. पंडितजी, तुम्ही मला सांगा, मी कोणताही उपवास, कोणताही उपाय करायला तयार आहे.
फक्त या घरात पुन्हा आनंद येऊ ते सगळे सुखाने नांदू देत. हे बघा, या घराचं शुद्धीकरण करावं लागेल. त्यानंतरच काही होऊ शकेल. हां, आणि त्यानंतर 10 दिवस महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागेल. त्यानंतर ह्या घरावर असलेली वक्रदृष्टी ती आपोआपच दूर होईल. मी विकीच्या वडिलांना विचारून सांगते हा तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही अतिशीघ्रपणे विचारून घ्या, कारण या कार्यात उशीर व्हायला नको. हो नक्की. मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला लगेच निरोप कळवते. ठीक आहे, मला आता अनुमती द्या. नमस्कार पंडितजी. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. स्वास्ति कल्याणमस्तु. ठीक आहे. होय होय, मी सांगेन त्याला. तुम्ही पाठवून द्या. ठीक आहे. साहेब, या मॅडमना तुम्हाला भेटायचं होतं. नमस्कार. नमस्कार, बसा. सांगा, मी तुमची काय सेवा करू शकतो? हे बघा साहेब, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. हे बघा मॅडम, मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय, ओळख असल्यामुळं कायदा बदलू शकत नाही. मी कायद्याचा सेवक आहे. जे काही करणार ते कायद्याच्या मर्यादेत राहूनच. आता सांगा, काय अडचण आहे तुमची? नवऱ्यानं मारहाण केली की काय, की सासू सासऱ्या विरुद्ध रिपोर्ट द्यायची आहे? नाही नाही साहेब, असं काहीही नाहीये. मग काय झालं तुम्हाला? कशासाठी आलायसा तुम्ही इकडे? अहो, इथं तर रोज 50 असल्या केसेस येतात. हे बघा साहेब, मी इथे माझ्या नवऱ्याला भेटायला आलीये. त्यांचं नाव विकी आहे. विक्की? अरे, विक्की भाऊंबद्दल बोलताय का काय तुम्ही? अरे हा. वहिनी साहेब, माफ करा मला, मी तुम्हाला ओळखलं नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याशी भेट घडवून द्या. त्यासनी भेटायला तुम्हाला शहरात जावं लागेल वहिनी साहेब. का? त्यांना अटक करून तर इथेच आणलं होतं ना? होय, त्यासनी इथंच आणलं होतं, पण आता सदर जेलमध्ये पाठवलंय. सदर जेलमध्ये? पण हे सर्व झालं कधी? मला तर या बाबतीत काहीच माहित नाही. अरे अहो वहिनी साहेब, तुम्ही काय बोलताय? अरे, मी तुमच्या कुटुंबाचं मीठ खाल्लंय. एवढी मोठी गोष्ट मी न सांगता कसा राहू शकतो? मी सगळं सांगितलंय. मला जर ठाऊक असतं तर मग मी इथे कशाला आले असते? हे बघा, मी स्वतः जाऊन सरपंच साहेबांनी सगळं सांगितलं होतं. कदाचित त्यांनीच तुम्हाला सांगितलं नसेल. बरं, एक गोष्ट सांगा, की दुसऱ्या जेलमध्ये जाण्याचा अर्थ? अर्थ तर स्पष्टच आहे वहिनी साहेब. हे प्रकरण विधानसभेत सुद्धा उचलून धरण्यात आलंय. मला नाही वाटत की ह्या वेळी विकी भाऊ असतील म्हणून. म्हणजे असं की कोर्ट कधीही निकाल देऊ शकतं आणि कोर्ट काहीही निकाल देऊ शकतं. हे बघा, आता माझ्या हातात काय राहिलं नाही. आणि होय, सरपंच साहेबांनी काय प्रयत्न केले आणि काय झालं तर बरं आहे, नाहीतर ह्या केस मध्ये विक्की भाऊंना फाशी पण होऊ शकते. काय? फाशी? अरे देवा, नाही नाही, हे नाही होऊ शकत. अरे हे नाही होऊ अरे शकत. ऐका, अहो वहिनी साहेब, माझं ऐका. अहो वहिनी साहेब, अहो ऐका तरी. हां, ऐका, मी शंकर सिंग बोलतोय. हो, धरमपूरचा माजी सरपंच. हो, जरा मंत्री साहेबांशी बोलायचं. काय? बोलू शकत नाही का? मीटिंगमध्ये आहेत? ठीक आहे, मग मीटिंग नंतर बोलणं करून द्या. अच्छा, मग त्यांना निरोप द्या की शंकर सिंगचा फोन होता, तेव्हा त्यांना फोन करायला सांगा. नाही तर मग मीच करतो फोन. ठीक आहे, कळलं तुम्हाला? थँक्यू.
बाबा, पेपरमध्ये कोणती बातमी शोधत आहात? अजूनपर्यंत तुमच्या मुलाच्या फाशीची बातमी छापून आली नाहीये, पण ती लवकरच छापून येईल. तू येतेस कुठून? कोणी तुला हे सगळं सांगितलं? आता तुम्ही फक्त हातावर हात ठेवून शांत राहा. माझ्या नवऱ्याची काळजी तर मलाच करावी लागेल ना. आम्ही जे करायला हवं ते आम्ही करतोय. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. एक गोष्ट सांगा बाबा, मला माझ्या नवऱ्याविषयी काही जाणून घेण्याचा हक्क आहे की नाही? पूर्ण हक्क आहे. काय जाणून घ्यायचं? जेव्हा त्यांना दुसऱ्या जेलमध्ये पाठवत होते तेव्हा तुम्ही ते मला सांगितलं का नाही? जर ही गोष्ट आम्ही तुला सांगितली असती तर तू विकीला जेलमध्ये जाण्यापासून थांबवलं असतंस. अहो, पण बाबा, कमीत कमी त्यांच्या जाण्या अगोदर मी त्यांना एकदा भेटले तरी असते. म्हणूनच मी चौकीवर गेले होते इन्स्पेक्टरजींना भेटायला, आणि तिथे समजलं की ते तर तिथे नाहीच आहे. अगं, इन्स्पेक्टरला आम्ही बोलवलं होतं इथे. त्यांच्याकडूनच सगळं कळलं. पण मला असं वाटलं नव्हतं की ते रातोरात विकीला दुसऱ्या तुरुंगात पाठवते. मला तर वाटतंय की सारं जग त्यांच्या विरोधात गेलंय. आता त्यांच्या सुटकेसाठी कोणीच मदत नाही करणार. अरे, जग कितीही खराब असू दे, विकीचा बाप अजून जिवंत आहे, आणि ही गोष्ट तू विसरू नकोस. बाबा, जर तुमच्या हातात असतं तर त्यांना इथून अटक करून घेऊन गेले नसते. आणि तिथे इन्स्पेक्टर साहेब पण म्हणत होते की आता त्यांना नक्कीच फाशी होणार. अरे, तो मूर्ख इन्स्पेक्टर काय जज आहे का जे त्याच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवलास? त्याने निर्णय सांगितला आणि तू ऐकलास. जास्त डोकं चालवू नकोस तुझं. आम्हाला सर्वात जास्त काळजी आहे विकीची. हो, ते तर दिसतच आहे. हे बघा बाबा, मला काही माहित नाही. एक तर तुम्ही फक्त त्यांना माझ्या समोर आणून उभं करा, नाहीतर स्वतःच्या हाताने माझ्या कपाळाचं कुंकू पुसा. अरे, वेळ लागलाय का तुला? अरे, जेव्हापासून विकीला अटक झालीये माझं डोकं गरगरून गेलेलं आहे. ते तू काळजी करू नकोस, मी आहे ना. जा, तू रूम मध्ये जा. बोलवत नाही तोपर्यंत येऊ नकोस. कळलं की नाही? जा. व्हेरी गुड. ही तर खूपच मस्त आयडिया आहे विजय. आणि चहा आला. सरांना द्या. थँक्स. खरं तर माझी स्वतःची एक ओळख असणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालंय. एकतर मी शंकर सिंगांचा मुलगा, नाहीतर भारतीचा नवरा. माझं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही. विजय, एक गोष्ट विचारली तर वाईट तर नाही ना वाटणार? हो, विचार. हा अचानक अस्तित्वाचा संघर्ष कशासाठी? भारतीसोबत काही भांडण वगैरे झालं का? नाही, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मला सुद्धा काहीतरी काम करायचंय आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, नाहीतर माझे पाय कमकुवत होतील. अरे, असं का म्हणतोयस तू? तू शिकलेला आहेस, टॅलेंटेड आहेस. मला खात्री आहे तू कुठलंही काम करू शकशील. SDM मॅडम, शाबासकी आणि चापलुसी नको बरं का. मला माझ्या गुणवत्तेच्या जोरावर काम करायचं आहे. एक गोष्ट सांगू विजय, नोकरी तर प्रत्येकालाच हवी, जे लायक नाहीत त्यांना सुद्धा, कारण त्यांच्याही डोक्यावर जबाबदारी आहेत. तुला माहितीये का, आपल्या देशात सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की लोकसंख्या खूप जास्त आणि रोजगार अत्यंत कमी. मान्य करतो, ही समस्या खूप मोठी आहे. पण मला नोकरी नाही करायची आहे. मला स्वतंत्रपणे काम करायचं आहे. मग ठीक आहे, सांगा साहेब, मी तुमची काय मदत करू शकते? मी विचार करतोय की मी एक NGO बनवतो ज्याच्यात सोशल वेलफेअर पण होईल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज पण बनतील. लोकांना रोजगारही उपलब्ध होईल आणि मलाही काही केल्याचं समाधान वाटेल. ब्रिलियंट, खूपच मस्त. इनफॅक्ट हे तुझ्यासाठी खूपच चांगलं होईल, कारण भारती इथली सरपंच असल्यामुळे ती सुद्धा यात तुला मदत करू शकेल ना. नाही, याच्यात मला तुझी मदत जास्त हवी आहे, कारण सरकारी फंड तर तुझ्याकडेच येतो ना. तर असं आहे का? इनफॅक्ट आता 1-2 दिवसात गावात पाण्याच्या नळ जोडणीसाठी फंड येणार आहे, पण हे काम तर भारतीच आहे.
बट डोंट वरी, आय प्रॉमिस यू, माझ्याकडून जी काही होऊ शकेल पक्षपात न करता तेवढी मदत मी नक्कीच करेन. थँक्स. आज खूप हलकं वाटतंय मला. असं वाटतं की एक उद्दिष्ट मिळालंय. थँक्यू सो मच अनिता. अरे, माझ्यासोबत राहशील तर नेहमीच हलकं वाटेल. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी